गोष्ट आहे श्री सद्गुरु चरित्र अध्याय 47 शूद्र वरप्रदान नाम। गावात ही बातमी पसरली की पर्वतेश्वरांनी शेत हिरव असताना म्हणजे पूर्ण पिकलेलं नसताना सद्गुरूंचं ऐकून कापून टाकले। तर श्री सद्गुरूंचे वचन म्हणजे कामधेनू आहे, त्यावर विश्वास ठेवा, आपल्याला लाभच होईल। त्याने पूर्ण पीक कापून टाकले आणि श्री सद्गुरूंची वाट पाहू लागला। दुपारी संगमावरून परतताना श्री सद्गुरू आले। पर्वतेश्वरने नमस्कार करून सांगितले, स्वामी, तुमच्या आज्ञेप्रमाणे मी संपूर्ण पीक कापले आहे। श्री सद्गुरू त्याची परीक्षा घेण्यासाठी म्हणाले, अरे, मी तर विनोद केला होता आणि तू खरेच पीक कापलेस। स्वामी, तुमचे वचन माझ्यासाठी सत्य आहे। हे ऐकून श्री सद्गुरू अत्यंत प्रसन्न झाले। त्यांनी त्याला आशीर्वाद दिला, तुझा विश्वास अढळ आहे, तुला तुझ्या अपेक्षेपेक्षा अधिक फळ मिळेल, असे म्हणत ते निघून गेले। काही दिवस गेले, अचानक भयंकर थंडीचा वारा आला, अकाली पाऊस पडला। संपूर्ण गावातील आणि आसपासच्या प्रदेशातील सर्व पिके नष्ट झाली। सर्वत्र हाहाकार माजला। आभाळ फाटलं होतं आणि अवकाळी पावसाने रौद्र रूप धारण केलं होतं। होत्याचं नव्हतं होत असताना पण आश्चर्य म्हणजे पर्वतेश्वराच्या शेतात मात्र नवीन पीक उगवले। ते इतके भरभराटले की इतरांपेक्षा 10 पट 100 पट अधिक झाले। संपूर्ण गाव आश्चर्यचकित झाले। त्याची पत्नी आनंदाने भारावून गेली। ती त्याच्या पायाशी पडून म्हणाली, मी अज्ञानामुळे तुमची निंदा केली, मला क्षमा करा। दोघेही श्री सद्गुरूंच्या दर्शनाला गेले। त्यांनी भक्तिभावाने पूजा केली आणि म्हणाले, हे पवित्र आत्मन, कृपया आम्हाला तुमचा आशीर्वाद द्या, तुमची कृपा आमच्यावर राहो। तुमचे वचन चिंतामणीसारखे आहे। श्री सद्गुरू प्रसन्न झाले आणि आशीर्वाद दिला, सुखी आणि समृद्ध रहा, माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत। तुझ्या घरी लक्ष्मी सदैव वास करील। पर्वतेश्वराने लोभ न ठेवता धान्य ब्राह्मणांना, गरजूंना वाटले आणि अधिकाऱ्यालाही योग्य वाटा दिला।